नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही कधी एकदम टेस्टी असा साऊथ इंडियन रसम वडा खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर ही रेसिपी नक्की पहा. बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ वडा, वरून गरमागरम रसम, आंबट तिखट असा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी एकदम सोपी आहे आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे मी 1 कप तुरीची डाळ घेतलेली आहे. ती चांगली 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. आपण आता ही तुरीची डाळ या कुकरमध्ये घालायची आहे व अर्धा कप पाणी घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला. त्यानंतर कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर आपण 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. 4 शिट्ट्यांमध्ये तुरीची डाळ शिजते. आपण आता चेक करूया आपली डाळ शिजली आहे की नाही ते. असं कुकरचं झाकण काढायचं आहे व चमच्याच्या साहाय्याने असं चेक करायचं आहे. अशी थोडीशी डाळ आहे ती आपण मॅश करून घ्यायची आहे. आपली डाळ मॅश करून झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता रसमसाठी एक वाटण तयार करणार आहोत. त्या वाटणाने रसम खूप छान लागते. आपण आता एक वाटण तयार करून घेणार आहोत रसमसाठी. याने रसमची चव एकदम भारी लागते. त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये एक कांदा घालायचा आहे कच्चा. त्यानंतर कढीपत्त्याची पानं आहेत 3 ते 4 ती घालायची आहेत. 10 ते 15 काळी मिरी घेतली आहे मी, ती घालायची आहेत. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा धणे आहेत, अख्खे धणे, ते घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये लसूण पाकळ्या आणि आलं घालायचं आहे. इकडे अर्धा इंच आलं घेतलं आहे मी आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1.5 चमचा जिरं घालायचं आहे, बघू शकता तुम्ही. या वाटणाने रसम एकदम भारी लागतं. आपण आता हे पाणी न वापरता मिक्सरला वाटून घेणार आहोत, बघू शकता. असं वाटून घ्यायचं आहे. आपण आता मस्तपैकी असं आंबट चिंबट रसम बनवायला सुरुवात करूया. असं कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्या. त्यानंतर याच्यामध्ये आपण कढीपत्ता आहे, कढीपत्त्याची पानं ती घालायची आहेत. त्यानंतर जो आपण मसाला म्हणजेच वाटण तयार केलेलं ते घालायचं आहे व मीडियम फ्लेमवर आपण आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. या वाटणाने रसमची चव तर एकदम भारीच लागते. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 टोमॅटो घालणार आहोत बारीक चिरलेला. त्यानंतर अर्धा चमचा याच्यामध्ये आपण हळद घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे चांगलं. आपलं परतवून झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची मसाला घालणार आहे कलरसाठी व परतवून घ्यायचं आहे चांगलं. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. त्यानंतर जी आपण तुरीची डाळ शिजवून घेतली होती ती घालायची आहे. थोडं पाणी घालायचं आहे. रसम हे पातळच असतं व असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे करायचं आहे. आपण आता याच्यामध्ये गूळ घालणार आहोत व चिंचेचा इकडे मी कोळ केलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व 5 ते 6 मिनिटं ह्याला शिजू द्यायचं आहे. चांगली उकळी काढून घ्यायची आहे, बघू शकता. मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आपलं रसम सुद्धा तयार झालेला आहे. आपण आता याच्यावरती थोडीशी अशी कोथिंबीर आहे ती घालायची आहे आणि मस्तपैकी आपलं आंबट चिंबट असं रसम तयार झालेलं आहे. आपण आता वडे तयार करून घेणार आहोत. इकडे मी अर्धा कप उडदाची डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ अशी रात्री मी ओव्हरनाईट भिजशी ठेवली होती. आपण आता ही डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायची आहे. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. अशी डाळ आहे ती मिक्सरच्या जारमध्ये घालायची आहे व पाणी न वापरता आपण आता ही डाळ आहे ती मिक्सरला वाटून घेणार आहोत, बघू शकता. अशी वाटून घ्यायची आहे. आपण आता हे वाटलेलं आहे
ते एका बाउलमध्ये असं काढून घ्यायचं आहे. बघू शकता असं मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण आता हे हाताच्या साहाय्याने चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. ही प्रोसेस 5 ते 6 मिनिटं करत राहायचं आहे. एकाच डायरेक्शनने असं फेटत राहायचं आहे. असं फेटून घ्यायचं आहे. आपलं फेटून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. व आपण आता हे परत हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही असं थोडं परत असं फेटून घ्यायचं आहे. आपलं फेटून झालेलं आहे. आपण आता याचे वडे तयार करून घेणार आहोत. इकडे मी तेल गरम करायला कढईमध्ये आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. सर्वप्रथम तेल कडकडीतच गरम करा, नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. आपण आता मस्तपैकी असे वडे आहेत ते तळून घेणार आहोत. असे एक एक करून घालायचे आहेत. हाताला थोडंसं असं पाणी लावा व पलटी मारून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही एकदम छान लागतो हा रसम वडा. घरामध्ये काय फंक्शन वगैरे असेल, प्रोग्राम वगैरे, तर ही रेसिपी नक्की करा आणि एकदम सोपी आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असे लालसर सुद्धा झालेले आहेत आणि आपले मस्तपैकी असे वडे तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही एकदम सोपे आहेत करण्यासाठी. मस्तपैकी अशी डिश घ्यायची आहे आणि गरमागरम असा रस्सम त्याच्यावरती घालायचा आहे डिशमध्ये. व मस्तपैकी असे वडे आहेत ते सुद्धा घालायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी असं आंबट चिंबट गरमागरम रस्सम वडा तुम्ही खाऊ शकता. माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.